मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रातील राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहत त्यांनी एका यूट्यूब चॅनलवर केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे। या पत्रात पूर्वेश सरनाईक यांनी मेहता यांच्यावर प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर थे या वक्तव्याचा उल्लेख करत ते अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे असल्याचे म्हटले आहे। अगर वो मेरे दोस्त है ये कोई दो नहीं, लेकिन अगर 30% होता मेरे पास तो प्रताप सरनाईक को 500 फुट दूर रह के मुझसे बात करना मेरे इधर भी नहीं आते, इधर तो लंबा रहा। अगर 30% होता तो वो मेरे ड्राइवर होते आज। राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र त्यामध्ये सभ्यता आणि मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे। पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की जनतेने दिलेल्या कौलानंतर लोकप्रतिनिधींनी विकास कामांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असताना वैयक्तिक टीका करणे ही योग्य नाही। तसेच 4 वेळा निवडून आलेले आमदार आणि सध्याचे मंत्री असलेल्या व्यक्तीबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे हे राजकीय संस्कृतीला शोभणारे नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे। पूर्वेश सरनाईक यांनी आपल्या पत्रातून राजकारण हे केवळ स्टेटमेंट देण्यासाठी नसून ते संस्कारांची गोष्ट आहे असे नमूद करत वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तीचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे। या पत्रामुळे मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून येत्या काळात या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच या वक्तव्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही संताप व्यक्त होत असून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। यावर शिवसेना विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी प्रत्युत्तर देताना आमचा नेता संयमी आहे, त्यामुळे आम्हीही संयम पाळतो असा खोचक टोला लगावला आहे। तसेच उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे, मात्र सध्या संयम राखत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले। प्रथम नरेंद्र मेहताजींना सर्व शिवसैनिकांचा जय महाराष्ट्र। हा जय महाराष्ट्र आजही इतक्या आपुलक्याचा यासाठी कारण ज्या नेत्याचे आम्ही शिवसैनिक आहोत अशा आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी नेहमी संयम बाळगून सर्व शिवसैनिकांवरती मीरा भाईंदरचे एक संस्कार केलेले आहेत। ज्या पद्धतीने आज तुम्ही एक खालच्या थराचं राजकारणी कसा बोलू शकतो, जे संस्कार तुम्ही आज लोकांसमोर मांडलेत ते खरंच चिंतेची बाब तुमच्यासाठी आहे। कारण ज्या वेळेला शिवसैनिक बोलायला सुरुवात करतील तर साहेब मला असं वाटतं की मग हे 78 नगरसेवक तुमचं आमदारकीचं पद वगैरे हे सगळं कुठेतरी डामाडोल होऊन जाईल। असो, आजही संयम बाळगण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही शिवसैनिक आहोत आणि तुम्हाला विनंती करतो की बोलताना तुम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलताय जी व्यक्ती सलग 4 वेळा या मीरा भाईंदर शहरामध्ये आमदार म्हणून निवडून आलेली आहे व या राज्याचे मंत्री आहेत। तर आपण वरच्या पातळी लेवलला जेव्हा युतीमध्ये असताना आपल्या सहकार्याबद्दल इतकं खालच्या थराचं बोलणं हे खरंच निंदनीय आहे। विषय असा आहे की सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे, 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। हे ज्याच्यावर पूर्वेश मी त्याचं उत्तर उद्या देणार आहे, परंतु त्यांच्या मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो। त्यांनी जे म्हटलं चुकीचं काही म्हटलं नाही, पूर्वेशचं अभिनंदनच करतो। परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं।